आपल्यासोबत बोलण्यासाठी किशोरीताई आहेत, किशोरीताई पेडणेकर आहेत। ताई, खरं तर निवडणुकीच्या जे रणधुमाळे आहे त्याला आता अवघ्या काही दिवसात सुरुवात होईल। वेगवेगळे जे पक्ष आहेत ते आपापल्या चाचपणी करतायत, तुम्ही सुद्धा चाचपणी करतायत। आज मनसेनं सुद्धा, राज ठाकरेंनी सुद्धा स्वबळाचा जो नारा आहे तो दिलेला आहे, कशा पद्धतीने बघता? अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण एखाद्या पक्षामध्ये 20-20 वर्ष काम करून पक्षातल्या कार्यकर्त्यांना जर संधी मिळत नसेल, कारण बऱ्याच वेळेला बिनशर्त पाठिंबा झालेले आहेत, आणि आता जर त्या कार्यकर्त्यांना संधी मिळत असेल तर ती चांगली गोष्ट आहे। कारण कार्यकर्ता ह्याच्यासाठीच वाट बघत असतो की मला लोकसभेची इलेक्शन लढायची आहे, मला विधानसभेची इलेक्शन लढायची आहे, आणि त्या पद्धतीने तो कामही करत असतो। प्रत्येक पक्षातला पदाधिकारी, म्हणजे अगदी अशी उदाहरणं द्यायची तर भरपूर आहेत। ठाण्यामध्ये जाधव आहेत, इथे आमचा धुरी आहे, इथे संदीप आहेत, असे अनेक लोक चांगलं काम त्यांच्या पक्षात ते करत आहेत, आणि त्यांना जर संधी मिळत असेल तर अतिशय चांगली गोष्ट। आणि बळ मात्र कायम एकत्र ठेवा, तिथे मात्र काय जुगाड होता कामा नये असं मला वाटतं। आणि जिंकण्यासाठी महाविकास आघाडी तर आम्ही लढणारच आहोत, त्यामुळे प्रत्येकाची लढाई वेगवेगळ्या बरोबर असेल तर त्या कार्यकर्त्याला पण एक उत्साह येतो, जोम येतो, आणि कार्यकर्ता पक्षात टिकतो। त्यामुळे आम्ही त्याचं स्वागतच करू। पण ताई, पाहायला गेलं तर खासदारकीच्या संपूर्ण निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा जो आहे तो मनसेने दिलेला होता, आणि यावेळेला एक वेगळी भूमिका, म्हणजे पुन्हा एकदा कार्यकर्ते संभ्रमात। कार्यकर्ते ऑलरेडी संभ्रमात आहेत हे दिसतंय, म्हणूनच सांगितलं स्व आणि बळ हे मात्र कायम एकत्र राहू दे। कार्यकर्ता जोमात असतो, तो त्याचं काम करेल। मनसेची भूमिका पक्षप्रमुखांनी आज डिक्लेअर केली की स्वबळावर लढणार। आपण लोकसभेला बघितलं, बिनशर्त पाठिंबा दिला, आणि अभिजित पानसेचा कसा पाय उतार केला, आणि अशा असंख्य कार्यकर्ते आहेत मनसेत की खरंच प्रामाणिकपणे ते काम करतायत। त्यांचं शटडाऊन होता कामा नये। स्व आणि बळ हे कायम एकत्र राहिलं पाहिजे, ते मात्र कायम टिकलं पाहिजे। कारण कार्यकर्ता आजही संभ्रमात, कारण 1 महिना 1.5 महिना 2 महिने झाले लोकसभेला तुम्ही बिनशर्त पाठिंबा कुठल्या अटीवर कुठल्या शर्तीवर देवाला माहिती, पण दिला। आज तो पाठिंबा 2 डिजिटमध्ये पण पोचू नाही शकलं। त्यामुळे मला वाटतं स्व आणि बळ मात्र कायम एकत्र ठेवा, कार्यकर्त्यांना जोमात येऊ दे। नक्कीच, धन्यवाद ताई। एकंदरीत स्व आणि बळ हे एकत्र राहून कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, संधी मिळाली ही चांगली गोष्ट, अशी एकंदरीत जी प्रतिक्रिया आहे ती किशोरीताई पेडणेकर यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। थोडे रोहनसोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।